हा खूप आमच्यासाठी वेगळा सोहळा आहे. म्हणजे एकतर बाबा सगळ्यांवर खूप प्रेम करायचे त्यांच्या नावाने, आणि तो पुरस्कार जेव्हा त्यांच्या संबंधितांना मिळतोय, त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं, स्टेजवर केले, प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर कुठेतरी संबंध आहे, अशा व्यक्तींना जेव्हा तो पुरस्कार मिळाला, तेव्हा जेव्हा मी बाईट घ्यायला गेलो, तेव्हा काही व्यक्ती तर अतिशय रडली. म्हणजे की बाबांचा आम्हाला पुरस्कार मिळतोय, ज्या बाबांनी आमच्यावर काम केलं आणि ज्याने महाराष्ट्रासाठी काम केलं, ज्याने मराठी कलेसाठी काम केलं, त्या व्यक्तीचा आम्हाला पुरस्कार मिळतोय. हे आमच्यासाठी म्हणजे काही विक्रम गायकवाड म्हणाले की हे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यासारखं माझ्यासाठी आहे. कारण बाबांना मी जवळून बघितलं, एक कलाकार म्हणून तर बघितलंच आहे, पण एक माणूस म्हणून पण फार श्रेष्ठ होता, आणि एका उत्तम माणसाचा त्यांना पुरस्कार मिळतोय, ही एक वेगळी गोष्ट त्यांनी सांगितलं, आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि खूप जबाबदारी वाढली आहे. पुरस्कार सोहळा म्हटलं की स्किट्स आले, डान्सेस आले, असं वेगळं आहे का? नाही, आम्ही तसंच करतो, पण त्याचं स्वरूप वेगळं आहे. तिथे काही असं लॅविशनेस नाही आहे. एक घरचा सोहळा असतो तसा तो सोहळा होणार आहे, आणि त्याला समर्पक असा सोहळा होणार आहे. म्हणजे त्याला वेगळं असं काही नाही आहे. म्हणजे काहीतरी वेगळं त्या सोहळ्यासाठी वेगळी बांधणी अशी केली नाही. ते त्यातनंच गोंपत गेलेलं, आम्हाला सुचत गेलेलं तो एक ती स्क्रिप्ट होणार आहे, ज्याच्यात संतोष पवार आहे, ज्याच्यात राजाराम भाऊ जामसंडेकर आहेत, विजय चव्हाण आहेत. ही मंडळी काम करायला येते. म्हणजे ते कुठल्याही स्टेजवर आपण त्यांना बघितलं नाही. राजू बाबा शेख आहेत, कुठल्याही अशा सोहळ्यात काम करत नाहीत, पण ते बाबांसाठी बाहेरून येत आहेत. ते आपला घडा नृत्य करणार आहेत. आपली परंपरा जी लोककलेची, ती ते आपल्या तिकडे दाखवणार आहेत. तर ती आपल्या मातीतली कला शक्यतोवर जास्त ती दाखवावी असं मला वाटलं, आणि म्हणून हे कार्यक्रम आपसूक मला सुचत गेले. सोहळ्याचं नाव आहे मृदगंध पुरस्कार. सॉरी, मी सांगतो, मला खूप आनंद वाटेल या गोष्टीचा. मृदगंध पुरस्कार हा सुचवणारा आमचा मित्र म्हणजे आपल्या सगळ्यांचा परिचित दिग्दर्शक रवी जाधव. त्या मंडळीचा हा जो लोगो आपण बघतोय, ही जी मुद्रा आहे, ही त्या व्यक्तीने केली, आणि त्याचं आम्हाला सतत पाठबळ आणि सतत आमच्याशी त्याने सल्ला त्याचा आम्हाला मिळत गेला. रवीने हे मृदगंध पुरस्काराची ही घोषणा, म्हणजे त्याने हे सुचवलं, आणि म्हटलं अरे खूप छान हे शब्द आहे हा, आणि खरंच ज्या कलाकारांनी हे काम केले मृदगंधसारखं, त्या कलाकारांना मिळतोय बाबांच्या नावे. तर हे त्याचं आहे ॲक्च्युली, आणि त्याचं श्रेय आहे.